मुखवास बनवण्यासाठी इथे आकाराने जी मोठी बडीशेप असते ती घेतलेली आहे। त्यानंतर बाळण शेपा, ओवा, गावरान तीळ, धना डाळ, जवस आणि इथे 3 प्रकारचे मीठ वापरलेले आहेत। रोजच्या वापरातलं पांढरं मीठ, काळं मीठ आणि सैंधव मीठ। त्याचसोबत इथे आपल्याला लागणार आहे हळद आणि पाणी। आता हळद आणि पाणी का वापरायचं हे तुम्हाला पुढे लक्षात येईलच। तर आता हे जे पदार्थ आहेत हे आपण एका कढईमध्ये काढून घेऊयात, ज्यात आपल्याला हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात आधी याच्यात आपण घेणार आहोत बडीशेप। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बडीशेप ही पाचक असते आणि ती आपल्याला अन्न पचनाला पण मदत होते, त्यामुळे इथे बडीशेप मोठ्या आकाराची जी मिळते ती वापरलेली आहे। त्यानंतर यात टाकून घ्यायचा आहे शेपा। शेपा जो असतो तो कलरने जिऱ्यासारखा दिसतो, पण त्याचा जो आकार असतो तो बडीशेपसारखा असतो, मोठ्या साईजचा असतो, तर त्याला बाळण शेपा असंही बोललं जातं। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे ओवा। तर सगळ्यांनाच माहिती आहे ओव्याचे उपयोग, की ओव्यामुळे गॅस होत नाही, त्यानंतर अन्नपचनाला सुद्धा मदत होते, त्यामुळे इथे ओवा वापरायचा आहे। आणि आता यात टाकायचं आहे तीळ। तर हे गावरान तीळच वापरायचे, दुसरे जे पांढरे तीळ मिळतात ते इथे वापरायचे नाही। त्यानंतर यात टाकून घ्यायचे जवस। तर जवस तर सर्वांनाच माहिती आहे की कंबरदुखीसाठी, हाडांच्या बळकटीसाठी, इवन अगदी त्वचेसाठी सुद्धा जवस हे चांगलंच असतं। आता इथे आपण धना डाळ ह्याच्यामध्ये आत्ता टाकून घेणार नाही आहोत, तर धना डाळ केव्हा वापरायची हे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। इथे एका वाटीमध्ये जे आपण 3 प्रकारचे मीठ घेतले होते ते आधी टाकून घ्यायचे। तर काळं मीठ जास्त प्रमाणात वापरायचं, कारण काळं मीठ हे आयुर्वेदिक असतं त्यामुळे। त्यानंतर थोड्या प्रमाणात पांढरं मीठ आणि मग सैंधव। त्यानंतर यात टाकायची हळद आणि आता यात पाणी टाकून हे जे हळद मिठाचं पाणी आहे ते ह्या कढईतले जे जिन्नस आहे त्याला लावून घ्यायचे। तर आता इथे काय झालं, ज्यावेळी मी हा व्हिडिओ शूट करत होते अचानक एक स्पॅम कॉल आला आणि त्यामुळे जेव्हा मी ह्या जिन्नसांना हळद मिठाचं पाणी लावून घेतलं तर तो व्हिडिओ शूट झाला नाही, परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी परत यात थोडंसं मी आता हळद मिठाचं पाणी करून टाकलं आणि ते हाताने ह्या सगळ्या पदार्थांना लावून घ्यायचे। हाताने असं लावून घेतल्यामुळे आपल्याला अंदाज येतो की या सगळ्या पदार्थांना हळद मिठाचं पाणी व्यवस्थित लागलं गेलं आहे की नाही। आता हे सगळं पाणी लावून घेतल्यानंतर ही जी कढई आहे ती गॅसवर ठेवायची आणि हे पदार्थ चांगले भाजून घ्यायचे। तर आता ही कढई गॅसवर ठेवूयात। तर आता ही कढई गॅसवर ठेवल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम किंवा कमी ठेवायची। मोठ्या गॅसवर हे पदार्थ भाजून घ्यायचे नाही आणि सुरुवातीला हे मिश्रण ओलसर असतं, त्यामुळे ज्यावेळी आपण हे मिश्रण भाजायला सुरुवात करतो तर ते थोडंसं जड जातं भाजताना आणि जो चमचा किंवा उलटणं आपण इथे वापरतोय त्यालासुद्धा हे मिश्रण बऱ्यापैकी चिकटतं, कारण ह्या मिश्रणामध्ये ओलावा असतो आपण ह्याला पाणी लावलेलं असल्यामुळे। परंतु आपल्याला हे मिश्रण असंच मध्यम किंवा कमी गॅसवर हळूहळू भाजत राहायचं आहे आणि हे सतत भाजत राहायचं। असंच जर ठेवून दिलं तर हे मिश्रण कढईच्या तळाशी लागणार, त्यामुळे हे मिश्रण सतत हलवत भाजून घ्यायचे। जसजसं हे मिश्रण भाजत जातं त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो कमी होत जातो आणि मग हे मिश्रण आपल्याला भाजायला हलकं व्हायला लागतं। तर आता इथे बघा, सुरुवातीला जे मिश्रण ह्या चमच्याला बऱ्यापैकी चिकटत होतं, आता ते भाजत आले, त्यामुळे हे मिश्रण चमच्याला जास्त चिकटलेलं नाही आहे आणि भाजताना पण अगदी हलकं जातं आहे। आणि मिश्रणाचा जो कलर आहे यात आपण हळदीचं पाणी लावलं होतं, त्यामुळे मग याला पिवळसर कलर पण आलेला आहे। दुसरी एक पद्धत म्हणजे हे मिश्रण कितपत भाजलं गेले हे जर आपल्याला बघायचं असेल तर सिंपल हाताने तुम्ही चेक करायचं। हातात थोडंसं मिश्रण घ्या, जर हाताला ओलसर लागलं तर अजून थोडा वेळ मग हे भाजून घ्यायचं। तर जेव्हापासून हे मिश्रण भाजायला ठेवलं तेव्हापासून तर अगदी मिश्रण चांगलं भाजून होईपर्यंत मला इथे एकूण 10 ते 12 मिनिट लागलेले आहे आणि आता हे मिश्रण पूर्ण भाजून झाले म्हणून त्या चमच्यालाही बिलकुल चिकटलेलं नाही आणि हातालाही अगदी कोरडं लागतंय। तर आता हे मिश्रण आपलं इथे चांगलं भाजून झालेलं आहे। ते थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। कढईतच जर ठेवलं तर कढई ऑलरेडी गरम असणार आहे, त्यामुळे मग हे थंड करण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेतोय।
आता इथे आपण धना डाळ वापरली नाही सुरुवातीला, कारण धना डाळ ऑलरेडी मीठ लावलेलं असतं, त्यामुळे आपण जेव्हा हे बाकीचे पदार्थ भाजून घेतो तर त्यात धना डाळ भाजून घेत नाही. आता हे जेव्हा सगळे पदार्थ भाजून झालेत ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत धना डाळ. तर माझ्याकडची ही जी धना डाळ आहे ही चांगली कुरकुरीत आहे म्हणून मी ही वेगळी भाजून घेतली नाही. तुम्हाला जर वाटलं की धना डाळ थोडीफार सादळलेली वगैरे आहे तर ती वेगळी भाजून घ्या आणि मग ती या मिश्रणात मिक्स करा. तर इथे आपला हा मुखवास जो आहे तो तयार झालेला आहे आणि पूर्ण थंड झाला की मग एका काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये आपण जे जिन्नस वापरलेले आहेत, मग ते बडीशेप असेल, बाळण शेपा असेल किंवा तीळ आहेत, ते प्रत्येकाचं आयुर्वेदिक महत्त्व आहे म्हणून हे पदार्थ ह्याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत. आणि हा जो मुखवास आपण केलेला आहे बाळंतिणीसाठी, तर तो फक्त बाळंतिणीसाठीच वापरता येईल असं नाही, तर घरातले इतर लोक देखील हा मुखवास दोन्ही वेळच्या जेवणानंतर अगदी अर्धा चमचा खाल्ला तरी पुरेसा होतो. त्याच्यामुळे पोटात गॅसेस होत नाही किंवा अन्न पचनाला पण चांगली मदत होते. आता आमच्याकडे ज्या पद्धतीने हा मुखवास केला जातो ती पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. तुमच्याकडे जर अजून काही पदार्थ ह्याच्यामध्ये टाकले जात असतील तर मला नक्कीच सांगा. तर असा हा बाळंतिणीचा मुखवास इथे आपला बनवून झालेला आहे. तुम्ही पण नक्कीच बनवून बघा आणि जेवणानंतर खाऊनही बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.